ऑनलाईन आत्ता आपण ऑरा क्लिनिंग, ऑरा लुझनिंग घेत आहोत आणि नकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरावर कशी साठते मी तुम्हाला आधी ते सांगते आहे. आपण आपल्या छोट्या छोट्या तब्येतीच्या कुरबुरीकडे आपण दुर्लक्ष करतो. आपल्याला कुठे कधीतरी पाय दुखत असतो, कुठेतरी इनडायजेशनचा त्रास होत असतो, कुठेतरी आपलं डोकं दुखत असतं. तर याचं रूपांतर हळूहळू हळू ह्या वेगळ्या आजारपणाकडे होतं. म्हणून जेव्हा छोट्या छोट्या व्याधी होतात तेव्हाच त्यांना तिथल्या तिथेच तुम्ही जेव्हा रेकी घेता तर ते जे काही छोट्या छोट्या व्याधी असतील, छोटे छोटे त्रास असतील तब्येतीचे, ते निघून जाण्यासाठी मदत होते. आपला हे आपलं स्थूल शरीर आहे. आपल्या स्थूल शरीराच्या बाहेर आहे सूक्ष्म शरीर. तर ह्या सूक्ष्म शरीरावर नकारात्मक ऊर्जा येऊन जात असतात. आपण वेगवेगळ्या ठिकाणी वावरत असतो. जसं आपल्या घरातच नाही, आपण घराबाहेर पडतो, 4 लोकांना भेटतो. आपल्याला माहिती नसतं की समोरची व्यक्ती कशी आहे. 4 लोकांना जेव्हा आपण भेटतो, एखादी व्यक्ती आपल्यासमोर वेगळं वागत असते, चांगली वागत असते आणि मागे ती वेगळं वागते व्यक्ती. पण त्या व्यक्तीचा त्रास आपल्या ह्या सूक्ष्म शरीरावर होतो जेव्हा ती व्यक्ती वेगळं वागते किंवा तिचा प्रेझेन्स किंवा तिला आपण भेटल्यानंतर आपल्याला कधी-कधी म्हणजे एखाद्या वेळेस खूप जवळची व्यक्ती पण वेगळी वागू शकते किंवा खूप दूरची व्यक्ती असते ती पण वेगळी वागू शकते. तर याच्यामध्ये असं काहीच नाही आहे की आपल्याला पण त्या सूक्ष्म शरीरावर त्रास होतो आणि सूक्ष्म शरीरावरची नकारात्मक ऊर्जा वारंवार का काढून टाकायची रेकीद्वारे. तर त्या ज्या नकारात्मक ऊर्जा असतात त्या जेव्हा आपण रेकी घेतो, रेकीचे चिन्ह काढतो, तर त्या नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यासाठी मदत होते. चक्रांमध्ये जेव्हा सूक्ष्म शरीरावर जर काही त्रास झाला, जर नकारात्मक ऊर्जा, त्याचा परिणाम होतो आपल्या प्राणशरीरावर. म्हणजे जो आपण प्राणशक्ती आपल्या शरीरामध्ये जी भरभरून वाहत असते तिच्यावर परिणाम होतो आणि मग ती प्राणशक्ती जेव्हा डिस्टर्ब होते त्याच्यानंतर आपल्या आतमध्ये चक्रांमध्ये डिस्टर्बन्स तयार व्हायला लागतात. म्हणजे कशाच्या रिलेटेड तो त्रास आहे, म्हणजे ती नकारात्मक ऊर्जा जर आपल्याला कोणी आपल्या मागे काही वेगळं बोलले असतील तर त्या नकारात्मक ऊर्जांचा त्रास आपल्या त्या चक्राला होतो. एखादी व्यक्ती खूप छान आवरून तयार होऊन बाहेर पडली किंवा लग्नात बाहेर गेली आणि ती छान दिसत असली तर त्या नकारात्मक ऊर्जेचा त्रास तिच्या आधी प्राणशक्तीवर होतो. प्राणशक्तीनंतर त्या व्यक्तीच्या त्या स्थूल शरीरावर त्या चक्रावर होतो किंवा त्या वायूचं रूपांतर वेगळं होतं. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे विविध प्रकारचे वायू वाहत असतात तर त्या वायूवर तो परिणाम होतो. म्हणून आपल्याला एखाद्या मंदिरात गेल्यावर खूप छान वाटतं, पण तेच जर आपण एखाद्या अनोळखी ठिकाणी गेलो तर आपल्याला कदाचित तिथे चांगलं वाटत नाही. तर रेकीद्वारे काय होतं, आपण प्रोटेक्टेड राहतो. म्हणजे रेकी आपण सातत्याने रेकी स्तर 2 झाल्यानंतर आपल्याला चिन्ह मिळतात. रेकी स्तर 1 झाल्यानंतर पण ओम आपण सातत्याने आपल्या बाजूला काढायचं. जेव्हा जेव्हा बाहेर पडतो, नवीन अनोळखी ठिकाणी जातो, नवीन व्यक्तींना भेटतो, तर त्यावेळेस ती नकारात्मक ऊर्जा कमी होण्यासाठी मदत होते. असं नाही आहे की एक्झॅक्टली सगळी प्रत्येक व्यक्ती नकारात्मक असेल, पण आपल्याला हे पण माहिती नाही की समोरची व्यक्ती कशी असेल. तर तेव्हा म्हणून सातत्याने ओम तरी काढायचं, चोकुरे काढायचं, हॉन्शा झाशोनेन काढायचा. हॉन्शा झाशोनेंचा संबंध आहे आपल्या प्रारब्धाशी, मागच्या जन्माशी आणि त्याचबरोबर डिस्टन्स. आपण जे ट्रॅव्हल करून जातो डिस्टन्स, कधी कधी आपण वेगळ्या गावाला जातो, तर आपल्याला माहिती नसतं की रस्त्याने वाटेने जाताना किती ॲक्सिडेंट त्या ठिकाणी झाले असतील, किती अपवित्र आत्मा तिथे असतील. तर त्या सगळ्यांचा त्रास आपल्या ह्या शरीरावर होतो, सूक्ष्म शरीरावर होतो आणि एखाद्या वेळेस आपण गावाहून जाऊन आलो तर आपल्याला त्रास होऊ शकतो किंवा तिथे पोचल्यावर पण आपल्याला त्रास होतो. तर म्हणून वारंवार रेकीद्वारे ऑरा क्लिनिंग करायचा, ऑरा लुझनिंग करायचं हे खूप गरजेचं आहे. तर रेकीचे चिन्ह सातत्याने का काढायची, तर रेकीच्या चिन्हांमध्ये अशी जादू आहे की त्या चिन्हांद्वारे तुमच्या मागच्या आयुष्यामध्ये, गत आयुष्यामध्ये ज्या घटना घडल्या असतील, त्यावेळेस तुम्हाला नजरदोष असेल किंवा काही असेल, त्यावेळेस काही डिस्टर्बन्स झाले असतील किंवा चाइल्डहूडपासून आत्तापर्यंत जर तुमच्या बाबतीत काही वेगळ्या घटना घडल्या असतील तर त्याचं निर्मूलन होण्यासाठी रेकीद्वारे मदत होते. रेकी ही चांगली शक्ती आहे, शिवशक्ती आहे आणि ती शिवशक्ती आपल्याला आशीर्वाद देते. झालेल्या घटनांची तीव्रता कमी करण्याचा ती आपल्याला म्हणजे ती आपल्याला करतेच. माझा पूर्ण विश्वास आहे, तुमच्या सगळ्यांचा पण विश्वास आहे, म्हणून आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून इथे जमलेलो आहोत. तर हे वारंवार आपण रेकीद्वारे काय करतो, सूक्ष्म शरीरावरची आपण नकारात्मक ऊर्जा काढून टाकतो आणि त्यानंतर आपलं हे स्थूल शरीर आहे. एखाद्या वेळेस आपल्याला आपलं डोकं जड वाटतं, आपले हात जड वाटतात, आपले पाय जड वाटतात,
तर समजायचं की आपल्याला कुठेतरी नकारात्मक ऊर्जांचा त्रास होतो आहे. हातामध्ये असेल म्हणजे विशुद्ध चक्राच्या ठिकाणी आपल्या कुठेतरी नकारात्मक ऊर्जा आलेली आहे. कोणीतरी आपल्याला वेगळं बोललेलं आहे किंवा आपण म्हणतो की आपल्याला ॲसिडिटी जास्त होते, तर त्याचा परिणाम असतो तो आपल्या मणिपूर चक्राशी. आपल्या खाण्यामध्ये काहीतरी वेगळ्या गोष्टी आलेल्या असतात ज्या नको असतात आपल्या शरीराला, आणि त्या गोष्टी आपण चुकून खाल्ल्या जातो. त्याचं इन्फेक्शन होऊन आपलं सूक्ष्म शरीर डिस्टर्ब होतं आणि आपलं स्थूल शरीर आणि आतले आपण म्हणू शकतो मणिपूर चक्रामधले अवयव पण डिस्टर्ब होतात. तसंच पायांचं पण आहे. तसंच आपले 3 चक्र आहेत, म्हणजे आपण म्हणू शकतो अनाहत चक्रापासूनचे खालचे 3 चक्र आहेत, ते ह्या शरीराशी संबंधित आहे. म्हणजे आपलं हे स्थूल शरीर आहे त्याच्याशी संबंधित आहे. आणि वरचे 3 जे चक्र आहेत म्हणजे बघा, इथलं विशुद्ध, आज्ञा आणि सहस्त्रार, हे चक्र आपल्या विचार किंवा आपल्याला कोणी टोचून बोललं वगैरे तर ह्या चक्रांना त्याचा त्रास होतो. तर म्हणून आधी फाइंड आउट करायचं की आपल्याला नक्की कुठल्या प्रकारचा त्रास होतोय. खालच्या शरीरासंदर्भात होतोय, खालच्या चक्रांसंदर्भात होतोय का वरच्या चक्रांसंदर्भात होतोय. एक वेळ खालचा शरीराचा त्रास झालेला चालेल, पण वरचा जो त्रास असेल तर त्याला काय म्हणतात, विचार आपण जर करायला लागलो तर त्या विचारांच्या मागे आपण धावत राहतो आणि मग त्यामुळे काय होतं, खूप अडथळे तयार होतात. म्हणून नेहमी आपल्या शरीराचं ऐकायचं, आपल्याला कुठे त्रास होतोय, काय होतोय. आणि मग म्हणून वारंवार रेकीमध्ये आपण काय करतो, ऑरा क्लिनिंग करतो, ऑरा लुजनिंग करतो. तर आत्ता आपण करणार आहोत ऑरा क्लिनिंग रेकीद्वारे. रेकीची प्रार्थना आपण म्हटलेली आहे. पाण्याच्या ग्लासवर रेकीचं चिन्ह काढलेले आहेत. जे आत्ता जॉईन झालेले आहेत त्यांनी पाण्याच्या ग्लासवर रेकीचं चिन्ह काढून घ्या. मनापासून या दैवी ब्रह्मांडीय शिवशक्तीला नमस्कार करायचा आहे. रेकीची 5 तत्व पण आपण लक्षात घेतलेली आहे. वारंवार जेव्हा आपण 5 तत्व लक्षात घेतो त्यावेळेस आपण खूप शांत व्हायला लागतो आतनं. आणि आपलं चेतनमन आणि अवचेतनमन. चेतनमन म्हणजे आत्ता जाणीवपूर्वक मी ज्या कृती तुम्हाला सांगते करायला त्या कृती तुम्ही करताय आणि तसं तसं तुमच्यावर रेकीचे संस्कार होत आहेत. अवचेतन मन म्हणजे आपल्या बॅक ऑफ द माइंड वेगळे विचार सुरू असतात, त्याला म्हणायचं अवचेतन मन. अवचेतन मनाला जागृत ठेवणं खूप गरजेचं आहे. वारंवार सातत्याने चांगले विचार, कुठलंही संकट आलं तर त्या संकटांना एकदम छोट्या प्रमाणात बघायचं, सूक्ष्म स्वरूपात. आणि आपल्याला शारीरिक व्याधी असतील तर त्या पण आता खूप त्या साठत आलेल्या आहेत. तर त्यावेळेस म्हणायचं की नाही, माझी ही शारीरिक व्याधी खूप छोटी आहे, माझ्यापेक्षा कितीतरी जास्त व्याधी दुसऱ्यांना आहेत. किंवा खूप असे आता इतके दुर्धर आजार असतात लोकांना, तर कधी पण हा विचार करायचा की माझी जी व्याधी आहे ती खूप कमी प्रमाणात आहे आणि या शिवशक्तीच्या आशीर्वादाने ती आता कमी होत चाललेली आहे. एकदम तिचं प्रमाण एकदम कमी राहिलेलं आहे. आणि हे रेकीचे ॲफर्मेशन झोपताना सातत्याने म्हणायचे. म्हणून आपलं रात्री रेकीचं ध्यान असतं त्यावेळेस पण मी सांगते की हॅव अ पीसफुल स्लीप टू एव्हरीवन. तेव्हा आपल्या स्वतःला शांत करायचं, आपल्या चेतन मनाला अवचेतन मनाला शांत करायचं आणि मगच झोपायला जायचं. हे सगळ्यांनी एक सवय लावून घ्यायची. आत्ता आपण करणार आहोत आपल्या सूक्ष्म शरीरावरील आपण करणार आहोत नकारात्मक ऊर्जा कशी काढून टाकायची. जेव्हा जेव्हा नकारात्मक ऊर्जेचा त्रास होतो, आपल्याला कधी डोकं दुखतं, कधी हातपाय जड होतात, तर आता नकारात्मक ऊर्जा रेकीद्वारे कशी करायची. रेकीचे चिन्ह आपण पाण्यावर काढून घेतलेले आहेत. आता काय करायचं आहे, दोन्ही हात आपले घ्यायचे आहेत समोरनं. दोन्ही हात बघा आपण बरोबर सहस्त्रहार चक्राच्या वर घेतलेले आहेत. कल्पना करायची, सहस्त्रहार चक्र म्हणजे क्राऊन चक्र टाळूच्या मध्यस्थानी आपल्या विचारांशी संबंधित, मेंदूंशी संबंधित, प्रत्येक न्यूरॉनशी संबंधित याच्यामधली आपण नकारात्मक ऊर्जा काढून टाकतो आहोत. दोन्ही हात अगदी सावकाश. आता आपल्या हातामधनं आपल्याला गरमपणा सगळ्यांना जाणवायला लागलेला आहे. अगदी सावकाश आपल्या प्रत्येक चक्रावरनं हे हात घेऊन यायचे आहेत. कोणाकोणाला आत्ता लगेचच गरम फ्लो जाणवणार नाही, पण नंतर तुम्हाला हलकेपणा खूप येणार आहे. तर सगळ्यांनी ऑब्झर्व करा. अगदी सावकाश आपल्या प्रत्येक चक्रामधील नकारात्मक ऊर्जा, अडथळे आपण दूर करत आहोत रेकीद्वारे. आपल्या हातामधनं एक वेगळी ऊर्जा वाहतीये, त्या ऊर्जेकडे लक्ष द्या. कदाचित आत्ता तुम्हाला तो फ्लो जाणवणार नाही, पण नंतर तो फ्लो जाणवेल. आपलं विशुद्ध चक्र, मग अनाहत चक्र, आत्ताच मी सांगितलं मणिपूर चक्र, खाण्यातनं जर काही त्रास झालेला असेल, रेकीद्वारे आपण नकारात्मक ऊर्जा काढून टाकत आहोत. स्वादिष्ठान चक्रावर दोन्ही हात घेऊन या. डोळे बंद करून ही क्रिया तुम्ही करू शकता. स्वादिष्ठान चक्र विसर्जन क्रियेशी संबंधित. अगदी सावकाश आपले दोन्ही हात घेऊन यायचे आहेत. ज्या ठिकाणी आपण बसलेलो आहोत त्या ठिकाणी आपली बोटं खाली टेकवायची आहेत. बेडवर जर तुम्ही बसलेला असाल तर अशी
खाली टेकवायची बोटं. कुठे खुर्चीवर असाल तर खुर्चीच्या टोकाला तुम्ही हात टेकवायचे आहेत. डावीकडून असेच हात घ्यायचे आहेत. कल्पना करायची या शक्तीवर आपला विश्वास आहे आणि ही शक्ती आपल्या सूक्ष्म शरीरावरची नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे काढून टाकत आहे. बघा, अगदी सावकाश डाव्या बाजूने आपण आता करत आहोत. मनातल्या मनात ओमचं उच्चारण करा. ओम. ओम. सावकाश आपले दोन्ही आपण हात घेऊन आलेलो आहोत आणि डाव्या बाजूने तुमचे हात टेकवायचे आहेत. पाठीचा भाग, पाठीमागे आपण असे हात घेऊन जाऊ शकत नाही एकदम पूर्ण, आपल्या लिमिटेशन येतात. म्हणून आता काय करायचं, आज्ञाचक्र म्हणजे थर्ड आय चक्र दोन्ही भुवयांच्या मधनं आपल्या पाठीच्या भागाला बघायचं. दोन्ही हात असे ठेवायचेत आणि अगदी सावकाश आपले दोन्ही हात वरून खाली घेऊन या. कल्पना करायची आपल्या डोक्याच्या मागचा भाग, मानेच्या मागचा भाग, पाठीच्या कण्याच्या मधल्या भागावर आहे आपले माकड हाडाच्या आतमध्ये सुषुम्ना नाडी. त्या सुषुम्ना नाडीवर आहेत आपली सगळी चक्र. त्याच्यातली नकारात्मक ऊर्जा आपण काढून टाकत आहोत. अगदी सावकाश आपले दोन्ही हात घेऊन या खाली. समोरच आपल्यासमोर हात टेकवायचे आहेत. आता ही बाजू, ह्या बाजूनी सगळ्या चारी बाजूनी आपल्याला कुठूनही नकारात्मक ऊर्जेचा त्रास होऊ शकतो. आता आपण उजव्या बाजूने आपल्या शरीराच्या नकारात्मक ऊर्जा दोन्ही हात असे करून आपण खाली घेत आहोत. डोळे बंद करून लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्या शरीराच्या बाजूला आपल्याला गरमपणा जाणवतोय. सूक्ष्म शरीरावर काम होत आहे आणि अतिशय सावकाश आपले दोन्ही हात बघा उजव्या बाजूने घेऊन यायचे आहेत. उजव्या बाजूने येऊन आपल्या उजव्या बाजूला आपले दोन्ही हात टेकवा. ज्यांचं रेकीस्तर एक झालेलं आहे त्यांनी काय करायचे, ओम काढायचे. डावीकडून उजवीकडे ओम काढत या. सेमी सर्क्युलरमध्ये आपल्या शरीराच्या बाजूने ओम काढा. एकदा काढा, तीनदा म्हणा ओम. 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 कंटिन्यू ओम काढायचे. ओम. 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 आता रेकीस्तर 2 ज्यांच्या दीक्षा झालेल्या आहेत त्यांनी काय करायचं, हार्मनीचं संतुलनचं चिन्ह काढत यायचं आहे. सेहेकी बघा, सेमी सर्क्युलरमध्ये सेहेकी काढा. डाव्या बाजूने सुरुवात करायची आहे. सेहेकी, 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 सेहेकी. सेमी सर्क्युलर आपण काढलेलं आहे. सेहेकी. पूर्ण संतुलन आपल्या ह्या स्थूल शरीरामध्ये, आपल्या विचारांमध्ये. त्यासाठी आपण काय केलेलं आहे, आता सेहेकीचं चिन्ह काढून घेतलेलं आहे. त्याला हार्मनीचं चिन्ह आपण म्हणतो. सेहेकी झाल्यानंतर आता आपण ह्या शरीराला हलकेपणा देत आहोत. कापूस पिंजून जसं आपण छान करतो तयार, त्याप्रमाणे आपली चक्र पण आहेत सूक्ष्म स्वरूपामध्ये, त्याला आपण पिंजून काढतोय, हलकेपणा देतोय ह्या शरीराला. तर हलकेपणा देण्यासाठी क्रिया काय करायची, असा हात करायचा आणि असं करायचं आहे. आत्ता हे तुम्हाला काहीही जाणवणार नाही. तुम्हाला नंतर इतकी डीप स्लीप येईल छान अगदी. तर ह्या डीप स्लीपचा अनुभव घ्यायचा आहे सगळ्यांनी. हलकेपणा आपण देतोय आपल्या शरीराला. अगदी हळूहळू तुम्ही करायला घ्या. प्रत्येक चक्रामधलं कल्पना करा, पिंजून काढताय तुम्ही प्रत्येक चक्राला. प्रत्येक चक्र आपलं खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक चक्रामधली नकारात्मक ऊर्जा निघून गेलेली आहे. आता हलकेपणा देतोय आपण इथल्या सूक्ष्म अवयवांना, ग्रंथींना. खालपर्यंत हात घेऊन यायचा आहे. शरीराला आपल्या कव्हर करा एकदा वरपासून खालपर्यंत. खूप छान आपल्याला फिलिंग असेल जेव्हा आपण हा हात फिरवतो. जसं आई आपल्या मायेने हात फिरवते त्या टाईपचं आपल्याला फिलिंग येतं. आणि मग आपल्या स्वतःला ओम त्रिशूल स्वस्तिकमध्ये बघायचं आहे. ओम म्हणजे बघा शिवशक्ती. स्वस्तिक म्हणजे कल्याणाचे प्रतीक असलेले स्वस्तिक, ज्याच्यामध्ये विष्णू तत्व आहे, लक्ष्मी तत्व आहे, चारी दिशा आहेत, त्याच्या उपदिशा आहेत. आणि त्रिशूल आहे ते सतरजतम गुणांनी युक्त ही पवित्र मनुष्य योनी. या सगळ्यांना आपण एका सुरक्षा कवचमध्ये आपण बघतोय. ओम, त्रिशूल आणि स्वस्तिक या सुरक्षा कवचचं कवच आपल्यावर आहे. परत आपले दोन्ही हात वरून खालपर्यंत घेऊन या आणि नमस्कार करा.
पांढऱ्या स्वच्छ चंद्रप्रकाशात बघायचं आहे स्वतःला. चंद्रप्रकाश म्हणजे अमावस्यानंतर बघा नवीन चंद्रोदय उद्यापासून व्हायला लागतो. पौर्णिमेकडे आपली वाटचाल व्हायला लागते, ज्याला न्यू मून म्हणतात इंग्लिशमध्ये. त्या चंद्रप्रकाशात आपल्या स्वतःला बघा, चंद्राचे खूप आभार मानायचे आणि परत एकदा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करायचा आहे. हे आहे आपलं ऑरा क्लिनिंग आणि ऑरा लूजनिंग. खूप आभार मानायचे शिवशक्तीचे. श्री शिवाय नमस्तुभ्यं.